शेतकरी कर्जमाफीचे अपडेट देत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खरीप हंगाम पीक विमा 2025। अनेक शेतकऱ्यांनी वाट पाहून पाहून अक्षरशः या पीक विम्याचा विषय सोडून दिला होता, परंतु या पीक विमा खरीप हंगाम 2025 बाबत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पीक विमा स्टेटस बदलला असून त्यामध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असे दाखवत आहे। लक्षात घ्या, लॉट क्रिएट झाले याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे आजपासूनच जमा होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे। मग नक्की हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे? लक्षात घ्या, या पीक विमा योजनेअंतर्गत 2025 मध्ये आपण पाहिलं होतं की अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता आणि हा आक्षेप थेट केंद्र स्तरावरील तक्रार निवारण समितीकडे गेला होता आणि तक्रार निवारण समितीने आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी अखेरीस हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठीचे आता सर्व मार्ग मोकळे झाले असून शेतकऱ्यांचा स्टेटस बदलला आहे आणि हे 263 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून होणार आहे। मग हे नक्की कोणत्या जिल्ह्याचे वितरण होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी शेतकरी योजना असतील किंवा लाडकी बहीण असेल किंवा इतरही सरकारी सर्व योजनांचे अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या पीक विमा जो येणार आहे तो आहे धाराशिव जिल्ह्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा 263 कोटी रुपयांचा पीक विमा आजपासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता आपण पाहिलं होतं धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल किंवा सोलापूर असेल, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन देखील पेंडिंगला दाखवत होते। अखेरीस या तक्रार निवारण समितीकडे पीक विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी तक्रार गेल्यानंतर या तक्रार निवारण समितीने निर्णय दिल्यानंतर काही दिवस या पीक विमा कंपन्या शांत होत्या। मग या पीक विमा कंपन्या कोर्टात जाऊन वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार का शेतकऱ्यांना वितरण करणार हे पाहणं महत्त्वाचं होतं, परंतु अखेरीस या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठीचे सर्व मार्ग मोकळे केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या रकमा दिसायला सुरुवात झाली आणि रकमा दिसायला सुरुवात झाल्यानंतर आता अनेक शेतकऱ्यांना आज दुपारीपासून लॉट क्रिएटेड बाय IC असा स्टेटस दाखवायला सुरुवात झाली आहे। आता हा लॉट क्रिएटेड म्हणजे काय असतं लक्षात घ्या, हा लॉट क्रिएटेड म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉटमधून पैसे बँका ट्रान्सफर करतात, DBTच्या माध्यमातून वितरण होत असते आणि एकदा का लॉट क्रिएट झाला म्हणजे त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणं 100% मिळतात। एक 4-5 दिवस 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतात। आता तुम्हाला किती पैसे जमा होणार? अनेक जण म्हणतील की आमच्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी किती मंजूर झाला आहे, तर लक्षात घ्या, हे पिकावर अवलंबून असतं, हे तुमच्या महसूल मंडळाला किती नुकसान झाले त्यावर अवलंबून असतं, हे अनेक गोष्टी असतात, क्रॉप लॉस किती दाखवला आहे त्यावर अवलंबून असतं। म्हणून एवढ्या गोष्टी पाहण्यापेक्षा सरळ काय करायचं तर PMFBYच्या पोर्टलला लॉग इन करायचं किंवा व्हॉट्सअपवरती PMFBYला मेसेज करा, त्यानंतर तुमची 2025 ची त्या ठिकाणी पॉलिसी चेक करा आणि ती पॉलिसी चेक केल्यानंतर तुमचा स्टेटस काय दाखवतं हे तुम्हाला समजणार आहे, तुम्हाला किती रुपये जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला समजून जाणार आहे। म्हणून त्या ठिकाणी काही करायचं नाही, स्वतःची पॉलिसी चेक करा। अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पॉलिसी तुम्ही म्हणजे बदल झालेला आहे, लॉट क्रिएटेड येत आहे म्हणजे लॉट क्रिएटेड आल्यामुळे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आता आधी सांगितल्याप्रमाणे पीक विमा कंपन्या तक्रार निवारण समितीकडे गेल्या होत्या, परंतु तक्रार निवारण समितीने देखील याबाबत आता सांगितलं की शेतकऱ्यांना पैसे त्या ठिकाणी जमा करा। आता तुम्हाला तुमची पॉलिसी स्टेटस तपासायचा आहे जेणेकरून तुमचे किती पैसे जमा होणार आहेत की नाहीत हे तुम्हाला समजणार आहे। कारण लक्षात घ्या, 13 महसूल मंडळे वगळता इतर सर्व महसूल मंडळांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्या 13 महसूल मंडळांबाबत देखील लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील बोललं जात आहे आणि त्यामुळेच या पीक विमा अंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा असणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी ही आशा सोडून दिली होती की आता आम्हाला हे पीक विम्याचे पैसे येणारच नाहीत आणि त्यावर अनेक शेतकऱ्यांनी 2026चा खरीप पीक विमा देखील भरला नव्हता। कारण अनेक शेतकऱ्यांचं मत होतं की पैसे जमा होत नाहीत, मग त्या ठिकाणी विमा भरून आमचा फायदा काय? याबाबत बघा, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता खासदार जे आहेत धाराशिवचे त्यांनी देखील याबाबतची माहिती दिली आहे। ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पोस्ट करून बघा, धाराशिव जिल्ह्यासाठी 263 कोटींचे पीक विमा भरपाई उद्यापासून वितरित होण्यास सुरुवात। पीक विमा कंपनीमार्फत आज पोर्टलवर डेटा अपलोड करण्यात आला असून उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती
पीक विमा भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यासोबत त्यांनी काय सांगितलं, सध्या काही मंडळाचा डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून त्या मंडळातील शेतकऱ्यांचंही विमा भरपाई रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांनी याबाबतची स्पष्टपणे माहिती दिली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे, कारण धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीक विमा भरला होता आणि धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले होते। लातूरसाठी देखील हा निर्णय आहे, त्यामुळे लातूर असेल, बीड असेल, ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन राहिले होते किंवा त्यांना पीक विमा रक्कम जमा झाली नव्हती, तर तुम्ही तुमचा स्टेटस एकदा जाऊन चेक करा। तुमच्या पॉलिसीमध्ये काय दाखवते नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।